नमस्कार. तर चालू झालं बरं का आपलं लोणचं फोडायला. आता संध्याकाळी काय रात्रभर झोपत नाही तर हे 2 वाघ आल्यात इथं. काय फोडतच वाघ आले 9 वाजता रात्रीच्या 9 वाजता वाघ आल्यात इथं. मित्रांनो कामाला सुरुवात केली तिकडली हाजरी पकवून इकडली हाजरी पकवायची म्हणले वाघांना सुक आहे का. आता हिला म्हणलं 12 वाजेपर्यंत तुझं किती किलो आंबा येतं 500 किलो येतं. हा 500 200 किलो आता फोडलं सकाळनं 200 किलो फोडलं 400 किलो काय लागतं 500 किलोचा बुगा. बर पलीकडचा ढीग आहे ना ती 200 किलोचा आहे. अरे पण बुगा बर 500 किलोचा. बर भुगा बघूया की आपण. तुझं हे आहे ना हे जे बुगा होतो हा 2 वाघ आले म्हणजे काय चेष्टा आहे का. आता काय बरं तर चाललंय बघा आपले आंबे हो का इकडं इकडचं आहेत ना हे अजून धुतले वगैरे नाहीत पण हवेला काढून टाकलं इथं. इकडं असं हो का टपात धुवून बिवून असं ठेवलेलं इथं. आणि पलीकडचा जो ढीग आहे त्यांचा पलीकडचा ती धुवून त्याची देठ वगैरे काढून ठेवलेला आहे. ते एनर्जी दिली कुणाला मला ते एनर्जी दी बाबा. मग लोणच्याचा आंबा लय आंबट असतो आता. आंबाटच चांगला. आणि आता चालल्या काय म्हणता. हा या अलीकडे ये, जरा लेक्चर देऊन ये मला. हम्म काही जण म्हणतात तुमचं लोणचं खूप महाग आहे हम्म तर क्वालिटी घ्यायची. हाताने कोयत्याने फोडायचं. चांगली क्वालिटी पाहिजे असेल चांगलं लोणचं पाहिजे असेल थोडं असेल जवळ थोडं तुम्हाला क्वालिटी पाहिजे असेल चांगलं लोणचं पाहिजे असेल चांगलं खायचं असेल तर थोडं मागे येणं गरजेचं आहे ना. आता काय होतं तुम्ही जर ताज हॉटेलला चहा प्यायला गेला तर तिथं 500 रुपयाची आहे. तिथं 500 रुपयाला काय बरं का असन बरं काय माहिती आता तुम्ही नेल्याशिवाय आम्हाला कळेल का. हा कारण की त्याची पण क्वालिटी तशी असेल त्यांनी ते म्हणजे जी हे आणतात का नाही काय चहा पावडर म्हणा काय म्हणा साखर म्हणा काय म्हणा काहीतरी फरक असेल का नाही विदाऊट केमिकल वगैरे. तसं आमच्या लोणच्यामध्ये पण फरक आहे ना. आपलं शुद्ध लोणचं चांगलं त्याच्या 0 केमिकल बाकीच्यांसारखं नाही की मशनीमध्ये टाकायचं लगे करायचं त्याला वाळवायचं नाही काय नाही लगेच त्याचा बुगा केलं की त्याला भरणीत भरायचं केलं की त्याच्यात मसाला केला की हलवून लगे झालं. त्याला पुसायचं नाही वाळवायचं नाही व्यवस्थित त्याला हे करायचं नाही गोंजरायचं नाही काय नाही लगेच शिकायला गोंजरायचं काय तुमची भाषेचा नाही विषय गोंजरायचं भाषेचा विषय नाही. बरोबर आहे. तू मला सांग 6 दिवस झालं रोज डेऱ्यातनं लोणचं खाली गाम्यात काढते ती व्यवस्थित हलवते 5 मिनिटं ठेवते किती अर्धा 1 तास ठेवते परत भरते पुन्हा लगेच त्या डेऱ्यात पुन्हा भरते पुन्हा दुसऱ्या दिवशी तसंच करते रोज 10 डेर करावं लागतंय. तशी सिस्टीम करायला लागते. मला सांग कंपनीमध्ये असं लोणच्याचं करतात का नसतील करत. समजा बाकीचे करत असतील का तर त्या लोणच्याला क्वालिटी नाही. आम्ही एक जरी आंबा खराब निघला की लगे आंबा टाकून देतो. नाही पण ह्यावेळेस आंबे खराबच नाही पण सांगतोय त्यातली त्यात थोडं जरी वाटलं म्हणजे असं फुटलेला तुटलेला आंबच नाही ह्याच्यात. सगळे त्यांनी वरनं तसलं काय असतं जेल हा तसल्यानी काढल्यात इथं माणसं कामाला लावून आंब बघू शकता तुम्ही कसं एकदम ताजं तावानं टवटवीत चांगलं द्यायचं म्हणल्यानंतर पैसे जाणारच की. नाहीतरी आपण हॉटेलमध्ये जर जेवायला गेलो तर एका टायमिंगला 500-1000 जाते 2000 जाते. त्यावेळेस आपण विचार करत नाही. मग त्यांनी काय खायला दिलंय कसं खायला दिलंय आपण विचार करतो नाही करत. मग तसं मग इथं जर आपण चांगलं देत असेल आम्ही तर काय अडचण आहे घ्यायला. नाही घेतात भरपूर ऑर्डर आहे. आता तुम्हाला ऑर्डर येऊन तर कळतंय ना घेतात का नाही घेत ती कळतंय की सांगतो काही जण आहे कमेंट करतात. गेल्या वर्षी तर 600 रुपये किलोने घेतलं होतं आणि ज्यांनी घेतलं होतं त्यांच्या भरपूर ऑर्डर येते. गेल्या वर्षी 350 किलो विकलं होतं तर आतापर्यंत तेवढ्या ऑर्डर तर पडल्यात आपल्याला. आता नवीन आहे ती पण घेतात काही जण नवीन घेतात काही जण गेल्या वर्षीचे घेतात. हा की असू दे तर बाय. आता वाघांना चहा करायचा आहे बघा मला म्हणजे ह्यांना जरा ताव येईल आणि मला वरती मग ते फोडी सगळ्या पुसून वर सुकाय टाकायच्या त्याच्यात. असू द्या मस्तपैकी फॅन बिल लावायचं त्याला. आता 2-3 दिवस हेच चालणार आहे खटाक 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 खटाक. 2 दिवस कशाला सकाळपर्यंत सकाळपर्यंत माझा मित्र आलाय त्याला म्हणलं चल बाबा
आपल्याला लय वाढलंय घरी. आता काम गडीवर स्टॉप राहते उद्याचे दिवस. हम्म, पण जरा एवढं लोणचं फुडू लागाय चल म्हणलं. हम्म. मग आलाय आता काय आता 100-150 किलो करतो आम्ही. तसं वेळ वाया आणि कसं संध्याकाळनं काम चांगलं होईल. कुणाची किटकिट नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही. बर बर. काम काम आणि- भरपूर होईल हम्म. आणि कुणी आम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाही. हाय का? तुम्हाला कशाला कोण उलट सगळं फोड रात्रभर फोडलं तरी आम्ही कशाला काय म्हणतोय तुम्हाला. नाही, तुम्ही नाही की काय म्हणा तुमचं काम होत असलं. तुम्ही कशाला काय म्हणतात हां. दुसऱ्या आजूबाजूची येणार जाणार हम्म. काय चाललंय काय नाही तेच गप्पा मारत बसतात जास्त वेळ. आता ही ढिगारा दिसतोय की आता हे ढिगारा केव्हा संपन असा झालाय. कुठला महाग नका सर आता तुम्ही तुमचं चाललं होतं 500 किलो आणायचे 500 किलो आणायचे. अरे आणल्यात 500 किलो 2 दिवसात संपतात. तू काळजी करू नका. काय त्या लोणच्याला फोडायला वेळ लागतो. मी आहे ना. हा, फोड संदीप नुसतं शिंदे आहे ना. नुसतं फोडलं की नाही होतंय. एकूण एक फोड हातात घेऊन पुसून वर निहून सुकाय टाकणं. हा, मग ते ते दोन उद्या 4 बाया कामाला लाव तुला म्हणून. हम्म. हा तू कच खाऊ नको होय भांडुळकर. मग काय लढायचं लढाई लढायचं का एवढं रडायचं नाही लढायचं. लढायचं लढाई. पैसा पाहिजे म्हणल्यावर लढलं पाहिजे केलं पाहिजे. सगळ्या गोष्टी अशा एका जागेवर घरी बसून येत नाही तर. बर असू द्यात तर जेवायचं बघ आता बिवायचं आंबा काय कसा फुडतोय. दमानी दमानी बसा बसा नका करू. शिस्तीत होऊ द्या फोडी होऊ द्या त्याला शिटकोन काटकोन येऊ द्या जरा. आंब्याची फोड कशी असते माहितीये ना. जशी 10वी सोडली का नाही एवढं मास्तर गणितात भूमितीत कवा एवढं येत नसेल काटकोन षटकोन तिरकोन तेवढं आता जिंदगीमध्ये 45 डिग्री 30 डिग्री 25 डिग्री पुन्हा 15ची डिग्री 20ची डिग्री त्याच्यानंतर आयत आकृती पुन्हा त्याच्यानंतर काय एलिव्हेशनला पण करतो ती सगळं कोण ते मास्तर जे शिकवत होता का नाही सगळं हा, पुरातच ती सगळं कोण आता येतात आयुष्यात. हा आपलं कोण परक कोण आपलं कोण होय हा, ती पण येत आहे. म्हणजे कोण हा शब्द माझ्या जीवनातून जाणार. आता ही घर षट कोण हा शिटकोन बांधलं तुम्ही बरोबर आहे. काम करून ती सगळी आमची फॅब्रिकेशन वाल्यांची कशात असतात कोणात कोणात तिरकोणात आयत आकृतीत गोल आकृतीत पाहिजे त्या आकृतीत काम असतात आमची. ओके त्याच्यामुळे कसं आहे आता कळतं मास्तर काय एवढं दप्पू दप्पू मारू मारू शिकवायचा आता कळतं. तुम्ही मास्तरच म्हणायचं का आपलं गुरुजी 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 म्हणायचं हा, गुरुजी गुरुजी सर नव्हता म्हणत सर सर गुरुजी हा. बर चेतू काय म्हणते 7वी पर्यंत गुरुजी होते आणि त्याच्या पुढे सर आले. बर सरांच्या परतनी काय झालं मी सारखी मास्तर मास्तर म्हणतो. एका सरांनी मला फोन केला आज सांगितलं आमची इज्जत घालू नको जरा व्यवस्थित दादा म्हणले मास्तर नको म्हणत जाऊ सर म्हणत जा असं का तू म्हणत असतो. ती कसं मला सवय लागली मास्तर मास्तर म्हणायची. मास्तर म्हणजे का म्हणतो नाही पहिले जुने लोक नाही का माझे बाबा ती मास्तर झाला असं म्हणायचे ना. मी का असं म्हणतो तर एक जण दीड का बीड झालत आणि ती माझ्या हाताखाली येत होतं कामाला म्हणून त्याला मी मास्तर म्हणायचो. मास्तर हातोडे आण मास्तर छेने आण मास्तर ग्राइंडर मास्तर वायर जोड. त्याच्यामुळे मला ती सवय लागली मास्तर म्हणायची. दुसरं तिसरं त्याची चुकी नाही काय ती ते आपल्या सरकारची चुकी आहे का नाही. सरकारची चुकी नाही काय असं लय दिवस कसं दीड बीड वाल्यांचं हे निघलं नाही भरती निघली नाही आणि शेवटी ती राहिलं आणि एकदा राहिलं की शिक्षण करून पण लोक भरपूर राहिले की बीएड बीएडवाली नाही भरपूर इंजिनियर वगैरे आता त्यांचं पण किती अवघड आहे. तर असं त्या विषय भरकटत चाललाय. आपलं लोणचं घ्या आणि कमेंट करा. हा आपलं लोणचंच घ्या आणि खाऊन बघा मस्तपैकी. शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगा अपार्टमेंट मध्ये सांगा पाहुण्यारावळ्यांना सांगा. आपलं टार्गेट तुम्हाला माहिती आहे कितीच आहे ते किती 2000 kg 2000 kg नाही आता 2100 वाढलं 2100 किलो करायचं का. अगं 100 किलोचं पैसे कुठे गेले तेच का नाही पैसे तर आहे अरे येडा का काय. अहो, आंबेच कितीचे झाल्यात विचार करा की. आंब झाल्यात 40,000 आता आंबच झाले 500 किलो 500 600 7 नाही 800 किलो 500 900 700 किलो 800 900 900 किलो झालं 9 चौक 36 आणायला 4000 खर्च 40,000 आंब्याचं झालं. बॉक्स
5,000चं बॉक्स. चिकट टेप बंडल, कॅरी बॅग विरी बॅग आज आणली. कुरिअरला खूप खर्च आहे बरं का, ती तुम्हाला 5,000 वाटतं झालं. बऱ्याच जणांना पण. आता काय झालं, आता उद्याच्याला वन टाइम कुरिअर वाल्याला द्यायला आपल्याला 7-8 हजार 10,000 लागतील. 200 कुरिअर द्यायची म्हणलं की 50 रुपयांनी झाले 10,000. बरोबर, जास्त म्हणजे- द्यायचे. आणि जे जर महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे त्यांना ते असते 100 रुपये. 40-50 असते कुरिअर महाराष्ट्राच्या बाहेरचे. हो, त्यांचं वेगळंच कुरिअर म्हणजे जवळपास कमीत कमी आता किती 256 आहेत ना आपले कुरिअर मध्ये. हा 256 256. त्यातली मी म्हणतो 20 असतात महाराष्ट्राच्या बाहेरची. पण बाकीच्या कुरिअरांचं म्हणजे 100 कुरिअरांचं झालं हिशोब नका करू, फोडा तुम्ही. 5,000. 200 कुरिअरांचं झालं 10,000 आणि त्या 30 कुरिअरांचं झालं आंबा फोडायचं. 15 ते 1,500. 10 12,500 आणि ती 20 कुरिअरचं 2,000. अनुष्का म्हणजे काय जवळपास करते बाळ? 15,000 रुपये लागतात कुरिअरला उद्या. लागतील की. हो का, इकडे सामान आणले सगळं, चिकट टेप वगैरे, चिकट टेप, कॅरी बॅग. कॅरी बॅग वगैरे हे ते सगळं इकडे आणले. आणि बॉक्स पण दाखवते तुम्हाला. बॉक्स हो का इकडे ठेवले, एकच बॉक्स आणले. इथे बॉक्स लावून ठेवले तसं. असं दे तर. बाय सगळ्यांना. आपला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा, आणि वाघांचं काम पण कसं वाटलं सांगा. बाय सगळ्यांना. इकडे तिकडे बघतच नाही ते. हा, आज- वाघ फक्त काम आणि कामच. कामच. आज काय वाघ काम इकडे आहे. तिकडे सुद्धा बघत नाहीत वाघ. हा अजिबात नाही. बर, हा. बघणार सुद्धा नाही इकडे तिकडे. असं दे तर. बाय बाय.